सिरियल तर माझं माझं पॅशन आहे अभिनय आणि रेस्टॉरंट किंवा फूड बिझनेसमध्ये काहीतरी करायचं आहे हा मग दोघांचं मिळून पॅशन आहे. मला असं वाटतं की काहीतरी एक वेड असावं लागतं माणसाला तरच जगण्यात गंमत आहे. आमच्या अवतीभोवती जी कुणी लोकं असतील आम्ही बोलवून बोलवून त्यांना खाऊ घालायचो की तुम्हाला आवडतंय का तुम्हाला आवडतंय का. सो ते ते तिथलं ते इन्स्टिंक्ट आहे ना ते तिथून त्याचा हा प्रवास रेस्टॉरंटपर्यंत आला आहे. आम्हाला दोघांनाही कायमच इच्छा होती की फूड इंडस्ट्रीत काहीतरी करायचं. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे याचसाठी केला होता अट्टाहास असं म्हणत एका कपलने एक रेस्टॉरंट ओपन केलं आणि ते कपल कोण आहे, रेस्टॉरंटचं नाव काय आहे, सगळं आपल्याला कळणार आहे. कसे आहात? मस्त. तुम्ही कसे आहात? खूप मस्त मजेत. आणि हो आम्ही अचानकच एक वेगळा निर्णय घेतलाय आणि आम्ही आमचं एक रेस्टॉरंट सुरू केलंय. म्हणजे परदेशातून यायचं ठरलेलं की इंडियामध्ये आल्यानंतर बातम्या माझ्याच नावाच्या झाल्या पाहिजेत. रोज एक मी सिरियल आणणार, मी रेस्टॉरंटची बातमी देणार, हे ठरवून आलेली नाही काही गोष्टी या खरं तर देवाच्या कृपेने होतात. सो सिरियल तर माझं पॅशन आहे अभिनय आणि रेस्टॉरंट किंवा फूड बिझनेसमध्ये काहीतरी करायचं आहे हा मग दोघांचं मिळून पॅशन आहे. म्हणजे असं होतं ना की लग्न केल्यानंतर नवरा आणि बायको दोघांची दोन विचार असतात कुठल्याही बाबतीत. म्हणजे पडदा कुठला घ्यायचा यावर पण दोन मतं असतात. पण आमच्या बाबतीत टचवूड असं झालं नाही आणि आम्हाला दोघांनाही कायमच इच्छा होती की फूड इंडस्ट्रीत काहीतरी करायचं. नीरज, वाय दिस रेस्टॉरंट किंवा वाय दिस लोकेशन? कारण का लोकेशन फार सुंदर आहे. मी जसं आधीच सांगितलं द वॉकच्या इथे आहे ठाण्याला, तर का हे लोकेशन, का हे रेस्टॉरंट? लोकेशनच्या बाबतीत आम्ही खूप फिरलो ॲक्च्युली. अराउंड एरिया खूप पाहिले, खूप लोकेशन्स पाहिले आणि हे आवडलं कारण का इथे आम्ही पहिल्यांदा व्हिजिट केलं. म्हणजे सगळ्यात पहिलं आम्ही हे लोकेशन पाहिलं आणि हेच क्लिक झालं आम्हाला. सो आम्ही अजून पण फिरलो भरपूर एरियामध्ये, पण ते म्हणतो ना की पहिलं जे आवडलं ते आवडलं होतं. सो आम्ही प्रत्येक गोष्ट मी ह्याच्याशी कम्पेअर करतो आणि मग बाकीचे आम्हाला कुठलेच नाही आवडले. सो हे म्हणून ते लोकेशन ॲक्च्युली फायनल झालं आमचं. आणि दुसरं म्हणजे की याला एक वाईब आहे या लोकेशनला. म्हणजे की द वॉक म्हणलं की कोणीच विचारत नाही कुठे आलं. सगळ्यांना माहिती आहे की द वॉक कुठे आहे आणि खूप गर्दी, काही ना काही हॅपनिंग आहे इथे सतत. आणि आता इथे थिएटर ओपन होतं आहे, सो फुटफॉल पण खूप छान आहे, खूप लोकं येत आहेत. सो मला असं वाटतं की आमच्या पहिल्या रेस्टॉरंटसाठी हीच करेक्ट जागा असेल. पण हा डिसिजन जेव्हाही कोणाच्याही डोक्यात आला असेल तेव्हा सांगितलं असेल बाबा नीरज आपण असं वाटतं की फूड बिझनेसमध्ये काहीतरी केलं पाहिजे, काय रिस्पॉन्स होता? कोणाच्या डोक्यात पहिलं क्लिक झालंय ते? ॲक्च्युली फूड ट्रक, कॅफे हे पण विचार करत होतो आणि मग फायनली आम्ही रेस्टॉरंटवर आलो आणि थीम पण आम्ही रस्टिक विंटेज ठेवलेली आहे. फूड पण आपलं मल्टी क्विझिन फूड आहे. सो हे हळूहळू खूप मोठी प्रोसेस होती ॲक्च्युली. सो स्टार्ट विथ आम्ही कॅफे करणार होतो, पण आम्ही रेस्टॉरंटवर आलो. ॲक्च्युली काय होतं ना की दोघांनाही ती पॅशन आहे की आम्ही पण वेगवेगळे पदार्थ घरी करायचो किंवा चीज केक करायचो किंवा आमच्या अवतीभोवती जी कुणी लोकं असतील आम्ही बोलवून बोलवून त्यांना खाऊ घालायचो की तुम्हाला आवडतंय का तुम्हाला आवडतंय का. सो ते तिथलं ते इन्स्टिंक्ट आहे ना ते तिथून त्याचा हा प्रवास रेस्टॉरंटपर्यंत आला आहे. आणि आम्हाला दोघांनाही असं वाटायचं की IT तो करतोय, सॉफ्टवेअर इंजिनियर तो होताच, पण ॲट द सेम टाईम शिक्षण घेत असताना तो कामही करत होता, कॅफेजमध्ये तो काम करायचा. सो त्याला ती एक बॅकग्राऊंड पण आहे. सो त्याचा अनुभव आणि माझी आवड आणि दोघांचंही पॅशन असं मिळून मग हे आमचं बेली लाफ्स बिस्ट्रो अँड टॅब असं नाव आहे या रेस्टॉरंटचं आणि ते आम्ही सुरू करतो. पण किचनमध्ये मृणाल स्पेशल आणि नीरज स्पेशल अशी कोणती डिश असणार आहे का किंवा काही स्पेशल असणार आहे का? फ्रँकली स्पीकिंग नाही. असं काही नाही. आम्ही इनपुट्स आमचे दिलेच आहेत की काय असायला हवं काय नसायला हवं, पण आमच्याकडे खूप उत्तम टीम आहे आणि टचवूड की आम्हाला खूप चांगली माणसं मिळाली त्या प्रवासात. सो आय होप की त्यांच्या मदतीनं आलेलं हे फूड आणि हे सगळं इंटिरियर आणि हे सगळं हे प्रेक्षकांनाच म्हणते मी अजूनही, कारण की मी अजूनही पण हे सगळ्यांना आवडेल आणि तेवढा भरभरून प्रतिसाद आमच्या ह्या व्यवसायाला मिळेल अशी आमची इच्छा आहे. अगदीच. पण IT सेक्टरमध्ये काम करताना किंवा फिल्म लाईनमध्ये काम करताना आपल्याला माहिती आहे वेळेचं भान नसतं. कधीही फोन येतो, जिथे म्हणजे जे आमचं आहे तेच तुमचं आहे, काही चुकलं नाहीये किंवा काही वेगळं नाहीये. हे सगळं सांभाळताना इथे किती लक्ष देणार आहे किंवा असं ठरवलंय की हा सॅटर्डे तू तो सॅटर्डे मी? अजून तरी तसं काही ठरवलं नाही आहे, पण लवकरच वेळ येणार आहे ठरवायची, कारण का हे खूप बिझी होणार आहे सगळं आणि मला मृणालची मदत त्याच्यात नक्कीच लागणार आहे. सो ते नक्कीच ठरवावं लागणार आहे. पण मला असं वाटतं की काहीतरी एक वेड असावं लागतं माणसाला तरच जगण्यात गंमत आहे. आणि आम्हा दोघांचंही असं की
रिकामं आम्हाला बसवत नाही आणि काही ना काही सतत करण्याची आवड आहे आणि ते उत्तम असावं असा आमचा आग्रह आहे. सो बघूया हे लोकांना कितपत आवडतं आणि कितपत प्रतिसाद मिळतो. सो आम्ही आज आमचा पहिलाच दिवस आहे, अजून ओपन पण नाही झालं आहे, आता हळूहळू गर्दी होईल. सो आज आमच्यासाठी खूप परीक्षेचा दिवस आहे खरं. रेस्टॉरंट फार सुंदर आहे. इंटिरियर जे आहे ते मी मगाशी सांगितलं फार सुंदर आहे. जी ती वॉल दिसते त्या वॉलचं एक वेगळं महत्व आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटेल की अशी का ठेवली, पण ती वॉल फार सुंदर दिसते. ते किती डिबेट झालंय. डिबेट ॲक्च्युली नाही झालं, कारण का आम्हाला दोघांनाही असाच लुक हवा होता. फक्त खूप आम्हाला काम करून हे मिळण्यासाठी खूप वेळ गेला ॲक्च्युली. सो ती प्रोसेस खूप अवघड होती असं मी म्हणेन, कारण का ते इतकं इझिली झालं नाही की हा असं हवा आहे आणि असं झालं. सो ते इतकं इझी नव्हतं. सो त्याच्यात आमच्या खूप रात्रीच्या जागरणं, खूप सर्च करण्यात वेळ गेलेला आहे. आणि पण आमचे इंटिरियर डिझायनर त्यांच्या मदतीनंच हे होऊ शकलं अगदीच. आणि एक आर्टिस्ट आहेत, त्यांनी हे उत्तम पेंट केलं. ॲक्च्युली हे पेंट केलेलं आहे सगळं, पण ते इतकं छान आणि खरं वाटतं. आणि आम्हाला असंच हवं होतं की जरा पडीक, जरा विंटेज, थोडंसं असं अशी वाईब आणि रफ रगड लुक आम्हाला हवा होता. सो तसा तो येतो आहे. आणि ही रोप सगळे आणि झाडं थोडीफार. सो आय होप ते प्रेक्षक अगेन आय होप ते सगळ्यांना आवडेल, ही वाईब आवडेल लोकांना. आणि आमचं फूड पण असंच आहे, थोडंसं मल्टी क्विझिन आहे, थोडंसं इराणी स्टाईलचं आहे. सो तेही सगळ्यांना आवडेल असं मला वाटतं. अगदीच. पण आता मला ना नेहमीच असं वाटेल की जेव्हा तुझं इंट्रोडक्शन देतील तेव्हा उत्तम अभिनेत्री आणि उत्तम उद्योजिका असं एक लागेल. म्हणजे अजून किती आहेत की हे आता हा पत्ता ओपन केला आता तो. नाही हे मी म्हणते ना की हे एकटीनं होत नाही, याला साथच लागते. आणि माझा नवरा माझ्यासाठी उत्तम पार्टनर आहे, बिझनेस पार्टनर पण आहे आणि लाईफ पार्टनर पण आहे. सो ते दोघांच्या साथीनेच झालं आहे. आणि अजून काय असेल ते काहीच ठरवलेलं नाही आहे, पण न ठरवता इथपर्यंत आलो आहे. सो बघूया. आणि इथेच खूप इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत की वीकेंडला लाईव्ह म्युझिक असणार आहे, DJ असणार आहे आणि अजून आपण बऱ्याच गोष्टी प्लॅन करतो की संडे ब्रंचेस असणार आहेत. सो मी प्रेक्षकच म्हणतो मी प्रेक्षकांना मी विनंती करतो की सगळ्यांनी इथे या आणि बेलीलाचं फूड ट्राय करा, इथली वाईब ट्राय करा आणि हे तुम्हाला नक्की आवडेल अशी मला आणि मृणाला दोघांनाही खात्री आहे. नक्की या प्लीज. नक्की. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. फोन आल्यानंतर मला इतकं बरं वाटलं, कारण का जेव्हाही खूप बातम्या येत होत्या की मृणाल परत आली. त्यानंतर मृणालची एक मालिका आली, नंतर मृणालचा वन फाईन डे फोन येतो की आम्ही रेस्टॉरंट ओपन करतोय तर तू येशील का. हे खूप छान आहे. टचवूड हे सगळं छान होऊ दे. वासुदेवता तथास्तु नेहमीच म्हणत असते. आजचा पहिला दिवस आहे, भरपूर गर्दी होऊ दे. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्स टू यू आणि इट्स मज्जाला माझे खूप खूप मनापासून आभार आणि थँक्यू आम्हा दोघांकडून, कारण की हे तुम्हा सगळ्यांशिवाय हे पॉसिबलच नाही आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.